नमस्कार. जय राष्ट्रवादी. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला आपण सामोरं जातोय. पुण्यामधले अनेक प्रश्न, त्याचबरोबर वेगाने वाढती लोकसंख्या, तिथल्या मूलभूत सुविधा, विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवत आहे. माझी खात्री आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला महानगरपालिकेमध्ये निश्चितच अधिकाधिक यश मिळेल. आपल्या प्रभाग क्रमांक 31 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राज गोविंद जाधव हे आपल्या सर्वांच्या समोर या उमेदवारीमध्ये या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. या प्रभागामध्ये त्यांचं एक अतिशय जीवाभावाचं नातं सर्व स्थानिक मंडळींसोबत आहे. कामसुद्धा त्यांनी निश्चितपणाने त्यांच्या पद्धतीनं एक कार्यकर्ता म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांना मिळत असताना आम्हाला सगळ्यांनाच विशेष आनंद आहे. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की त्याचा असणारा जनसंपर्क, त्याचबरोबर आपल्या सर्वांसोबत असणारी बांधिलकी यामधून पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला फक्त नगरसेवक म्हणून नाही तर लोकसेवक म्हणून आपल्या प्रभागातून काम करण्याची संधी मिळेल. आपण एकदा राजजींना संधी द्यावी आणि पुढचे 5 वर्ष आपल्या प्रभागातली विकास कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून दादांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावावी. मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करते की घड्याळ आपली निशाणी आहे. घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण राज जाधव यांना आपल्या प्रभागामध्ये काम करण्याची संधी द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे दोन्हीही पक्ष या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुढचे 2 दिवस अधिकाधिक आपल्या मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचून त्यांच्याकडे सकारात्मक प्रचार करून आपल्याला या प्रभागामध्ये अधिकाधिक मताधिक्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे. जय राष्ट्रवादी.